आहेत ना 2 मिनिटं मॅच थांबा. गेटवर ज्या मोटरसायकल का इथे पहा चांगला फटका आहे. तितकं चांगलं क्षेत्ररक्षण अभिषेक सहारेला आपण पाहत आहोत. पहा तर इथं जर विचार केला तर अभिषेक सहारे एक अष्टबैलू खेळाडू आहे, परंतु रणनीती गुजरात संघाची जी काय आहे ती वेगळ्या प्रकारची आहे. आपण ती पाहत आहोत. त्या रणनीतीने ते खेळणार आहे. तिथे एक सिंगल घेण्याचा प्रयत्न केला जाईल. 2 बॉल आहे 26 धावा. 2 बॉल शिल्लक आहे. 26 धावा आहे धावफलकावर. आणि क्रिकेटमध्ये एक रूल्स असतो बघा, कधीच कुठला खेळाडू खाली बसत नाही. इथे पहा भिकी वाघमारे अभिषेक सहारे आपण पाहत आहोत. वेगात चेंडूवर आला. एक सिंगल या ठिकाणी बनवली गेली. हे पहा एक कसली बुलेटची चावी हरवलेली आहे. जर कोणाला भेटली तर कृपया आमच्या कॉमेंट्री बॉक्सकडे अमन चोप्रा यांची आहे ती चावी. बुलेटची चावी हरवलेली आहे आणि बाहुलीचं किचन आहे त्याला. त्याच्यामुळं जर कोणाला सापडली तर आणून द्या. नाही अरे ते आता सांगत होतो ते तुमचं क्रिकेट इतकं फास्ट आहे, बोलावं कधी हा मोठा प्रश्न आहे इथं. एक सिंगल घेतली जाईल. नाही बोललं तिकडून दुखणं आहे आणि बोललं तरी दुखणं आहे. असं टफ क्रिकेट आहे. ओव्हर संपलेली आहे. 28 धावा आहेत. अप्रतिम गोलंदाजी या षटकामध्ये बघा या गोलंदाजाने केलेली आहे. जो धावसंख्या जो वेग चाललेला होता ना साई टायटन संघाचा, तो वेग कुठेतरी रोखण्याचं काम या षटकात या गोलंदाजाने केलं. आणि इथं आता आपण पाहत आहोत की साई टायटन संघ सुरुवात पहिल्या षटकातच आक्रमक पद्धतीने झालेली होती, परंतु दुसऱ्या षटकापासून कुठेतरी एक धावसंख्येला लगाम घालण्याचं काम जे मैदानामध्ये आपण पाहत आहोत. TFC बेस्ट या संघाकडनं आपण पाहत आहोत. टीम मीटिंग आपण टाळायची आहे ही आपल्याला क्रिश पटेल नए गेंदबाज आहे. इथे एक धाव मात्र घेतली जाईल. पहा सिंगलने धावसंख्या 29 धावांवर पोहोचली जाईल.
बघा चेंडू मैदानात डॉट चाललेला आहे. आपण पाहत आहोत कारण इथे ज्या प्रकारे नॉकआउट असेल आता. नो बॉल. 30 धावा. बघा फ्रीट होता परत एकदा 72 72. क्रिश पटेल बघा आमच्या बाबू नाणेकरची बॅट जी कोणीतरी घेऊन गेलेला आहे कारण समोर कॅमेरे चालू आहेत. ती बॅट कोणी नेलेली आहे ते पाहत आहेत परंतु जर कोणी ती बॅट नेलेली असेल तर ती बॅट कृपया आणून द्या. आपण बाबू नाणेकर यांची ती बॅट आहे ती कोणतरी घेऊन गेले समोरून. ही विनंती असेल जर कोणी बॅट नेलेली असेल तर. आणि इथे पहा आणि फ्रीट आहे तिथे जरूर. अभिषेक सहारेने चांगला झेल टिपलेला होता परंतु फ्रीट असल्यामुळे फलंदाज नाबाद असेल. आणि इथे मात्र फ्रीट नंतर विकी वाघमारेचा षटकार जो आपल्याला पाहायला मिळेल. 37 धावसंख्या 2.4 षटकात होतीये. व्हाईट बॉल. क्रिश पटेल परत एकदा व्हाईट बॉल. एकोणचाळीस धावा. चेंडू 2 शिल्लक आहेत. पुढचा चेंडू पहा निर्धाव असेल. शेवट बॉल या षटकातील आणि व्हाईट बॉल. 51 धाव मिळेल. 40 धावसंख्या धावपलकावर होती आहे. शेवट बॉल असेल तिसऱ्या षटकातील. आणि पहा एक धाव घेण्याचा प्रयत्न असेल. एक धाव घेतली जाईल आणि षटकाची समाप्ती होणार आहे. 41 धावा. यस राज नो बॉल. अभी मतलब वो लिस्ट में देखना पड़ा हमको. बैट्समैन 108 है एंड नो बॉल हो जाता है बाद में रहता है. बैट्समैन 108 है 98 बैट स्पीड है उसके पहले 72 है भाई. हमारे वाला कोई खड़ा कौन है हमारे ये देखो नहीं है किरण है इधर 7 ला झाला ना 8 ला बरोबर बत्ती आम तेच सांगतोय मी. अरे इकडे हा चाल होत आहे म्हणून त्याने 33 आहे 1 मिनिट झाला 32:07 आणि पहिला बॉल पडला 98 त्याच्या पहिले 72 08 ला लगेच बॅट स्पीड आला ना भाई 7 ला 72. नो बॉल 1 सेकंड नो बॉल नो बॉल नो बॉल नो बॉल. अरे का ना नाही ना त्याची रीडिंग आहे बट हात हलवतो तो रीडिंग येणारच ना तिकडे. 7 ला आला ना 8 ला लगेच बॅट स्पीड. नो बॉल पहले का है ना भाई. क्या मैं आपको बोलता हूं क्या हुआ अभी उन्होंने ना बैट कर लिया तब तक इतना फास्ट हुआ ना चेंज तो बॉल ये आया ही नहीं. बॉल का स्पीड में बैट स्पीड आ गया 1 सेकंड के अंदर. तो हमारा फ्रैक्शन ऑफ टाइम भी नहीं मिला हमको देखने. हम लोग ने लिस्ट में देखा तब वो 72 और 98 आया. और 98 बैट स्पीड पहले बॉल पे विकेट गिरी दूसरा बॉल आके प्लेट करेगा फिर उसकी स्पीड दिखाई तो फिर क्या करेंगे बैट्समैन को वापस आएंगे. अभी आउट रहा तो आउट ही देंगे ना भाई. अरे वो बोल रहा हूं मैं इतना टाइम में आया इतने टाइम में एक बैट्समैन आ भी जाता आपको ही पता. तो हम लोग देख रहे हैं ना लिस्ट हर एक देख रहे हैं ना.
हे पहा माझी ती ये नका घेऊ, कोणती ये नका घेऊ. 96-66 का 96-66 का हे पहा 55-11 रॉयल इनफिल्ड बुलेट ही कोणाची आहे ना ती साईडला काढायची आहे. 18-16 शाईन होंडा ही सुद्धा गेट पासून बाजूला काढायची आहे. त्यानंतर इलेक्ट्रिक बाईक 0350 ही पुढची तुझी गाडी ही काढली हे पहा 55-11 बुलेट 18-16 शाईन होंडा आणि 0350 इलेक्ट्रिक बाईक जी कोणाची असेल ती गेट वरून काढा. हा बॉल डॉट गेलेला आहे आता निर्धाव गेलेला आहे. ते फ्री टोर काही एक रन मिळाली परंतु हा आणि जे 12 खेळाडू त्यांना विनंती तुम्ही इकडे जास्त डोकं लावू नका. हे खरं 12 खेळाडू जास्त डोकं लावतात ना त्याच्यामुळे या काही गोष्टी होतात. बघा आता ते बुलेटची चावी हरवलेली आहे. आता बुलेटच गेटवर आडवी लावली थोडी साईडला करता आली तर प्रयत्न करा. आणि शाईन होंडा काढा 18-16 0350 इलेक्ट्रिक बाईक काढा. पंकज थोडा साईडला होतो तू. पहा 42 धावा झालेल्या आहेत. 3.1 चेंडू झालेला आहे. पुढचा चेंडू पहा दीपेनचा मैदानामध्ये निर्धाव गेलेला आहे. इथे पाहूया एक सिंगल जरूर मिळेल. आता सिंगलने मात्र 43 धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते आहे. हा चेंडू उडवला गेला. तिथे क्षेत्ररक्षक आहेत झेल टिपतायत आणि विकेट असेल मैदानामध्ये. न्यू बॅटर सिद्धार्थ भाऊसार 2 बॉल शिल्लक आहेत. या षटकातील 43 धावा आहेत धावफलकावर. आणि पाहूया हा चेंडू मैदानात दीपेनचा निर्धाव गेलेला आहे. शेवट बॉल जो मैदानात असेल. पाहूया इथे धाव घेण्याचा काही प्रयत्न नाहीये. आपण पाहता विकीचा षटकाची समाप्ती झालेली आहे. 4 षटकानंतर 43 धावा 3 फलंदाजांच्या मोबदल्यामध्ये आणि शेवट ओव्हर असेल. आता विकी वाघमारे या षटकात किती धावा वसूल करतो याच्यावर बरंचसं काही चित्र अवलंबून असेल या धावसंख्येचं. चला लवकर टीम मीटिंग टाळा. नयन आणि ते पहा विकी वाघमारेचा फटका आलेला आहे. चौकार 47 47 धावा धावफलकावर बनत आहेत. पहा आता नो बॉल आलेला आहे. 72 48 धावा फ्री हिट.
आणि वाईट बॉल फ्रीट लागू असेल. 49 धावा बनतायत आणि इथे फ्रीट वर विकी वाघमारेचा षटकार. 55 धावसंख्या या षटकाराने बनतीये. परत एकदा पहा षटकार आलेला आहे. 61 धावा बनतायत. ती शेवटच्या गोलंदाजाची कमतरता ही जाणवते. ती मात्र TFC बिस्ट या संघाला आपणाला जी पाहायला मिळते. 61 धावा होत आहेत. परत एकदा हा चेंडू न बॉल आणि पहा 71. वेगावर नियंत्रण ठेवा हा महत्वाचा संदेश आहे. 62 धावा धावपलिकावर बनत आहेत. फ्रीट होता तिथे चेंडू खेळला गेलेला आहे 4 धाव्यांसाठी. एकूण 66 धावा. अजून 2 बॉल शिल्लक आहेत या ओव्हर मधील. आतापर्यंत 23 धावा आलेल्या आहेत 4 बॉल मध्ये. दीपेनने जी वापसी करून दिली होती त्या मधल्या काही षटकांमध्ये या शेवटच्या षटकात धावा वसूल होत आहेत. विकी वाघमारे परत एकदा चेंडू खेळला. षटकार आलेला आहे 72 धावा. 72. लास्ट बॉल राज. लास्ट बॉल आणि इथे पहा एक सिंगल साठी हा प्रयत्न आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल. 2 धावा. तिसऱ्या धावेचा प्रयत्न फलंदाज धावचित असेल. या 2 धावेने धावफलक पोहोचला गेला. एकूण 74 व ना 74 धावा आणि 75 धावांचं टार्गेट या ठिकाणी असणार आहे. 75 रन्स टू विन. 75 हा जिंकण्यासाठी 75 टार्गेट आहे कन्फर्म. 5 ओव्हर मध्ये 30 ओव्हर 75. बॅटिंग साठी आलाय तो क्रिश. नॉन स्ट्राईक एंडला आलाय तो नयन. गोलंदाजीसाठी योगेश लाठे. आपल्या टीम साठी पहिलं षटक घेऊन आलाय तो योगेश लाठे. TFC टीमला विजयासाठी पाहिजे त्या 75 धावा. चला बॉलिंग टीमने टाइमपास करायचा नाही. मॅच चालू करायची आहे.
आणि क्रिसच्या बॅट मधून आलाय उत्कृष्ट असा षटकार. 6 धावाने संघाचं खातं खोललंय क्रिसने. आणि नॉट आउटचा निर्णय असन अंपायरचा. आणि जबरदस्त फटकार. 4 धावा. आणि आणखी एक क्रिसचा जबरदस्त फटका. 6 धावा. 5 चेंडू मध्ये 16 धावा झालेल्या आहे TFC बीट संघाच्या. 25 चेंडू मध्ये 59 धावांची आवश्यकता. आणि क्रिसने अतिशय उत्कृष्ट असे फलंदाजीचा नजारा काहीसा दाखवलेला आहे. आणि आणखी एक सिंगल धाव क्रिसच्या बॅट मधून. ओव्हरची समाप्ती. 1 ओव्हर नंतर 17 धावा झालेल्या आहे. क्रिस स्ट्राईक आपल्याकडे ठेवणार आहे. बघूया दुसरं षटक कोण घेऊन येत आहे साई टायटन्स साठी. कोणाला बॉलिंगला देऊ? गोलंदाजीसाठी आलाय तो सिद्धार्थ. आपल्या टीम साठी दुसरं षटक घेऊन. बघू सिद्धार्थ कशा प्रकारे गोलंदाजी करतो ते. आणि क्रिसने अतिशय आक्रमक असा पवित्रा घेतलेला आहे. चला बॉलिंग टीमने टाइमपास करायचा नाही. वाईड चेंडू. अतिरिक्त धाव. आणि या अतिरिक्त धावेने धावसंख्या झाली ती 18. उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण गंगाकडून. आणि त्या एक उत्कृष्ट असा फटका क्रिसच्या बॅट मधून. 6 धावा. एक बॉल झाल्यानंतर डिस्कस करायचं नाही. ओव्हर संपल्यावर डिस्कस करा बॉलिंग टीम. नो बॉल. 71 नो बॉल. फ्रीट. बघूया क्रिस कशा प्रकारे फ्रीटचा फायदा उचलतो ते. आणि फ्रीट वर आला असा उत्कुंड असा षटकार. 6 धावा. 21 चेंडू मध्ये 44 धावांची आवश्यकता. आणि प्रत्येक एक बॉल झाल्यानंतर डिस्कस करू नये बॉलिंग टीमने. 21 गेंदों में 44 धावा चाहिए. आणि उत्कृष्ट अशी वाईड चेंडू. आला 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 2 ऋषीचा फोन आलता दुपारी. 100% दालबट्टीचं जेवण आहे येऊन जाऊ दुपारी. आणि आणखी एका षटकार क्रिसच्या बॅट मधनं. 18 चेंडू मध्ये 37 धावांची आवश्यकता. स्ट्राईक वर आलाय तो नयन.
2 ओव्हर नंतर स्ट्राईकवर आलाय तो नयन. अजून नाही गेले फोन करतो करू बंद. नाही नाही रे शक्य करे चल करू बंद. बॉलिंग टीम कृपया सहकार्य करा. बॉलिंग टीम आता अँडी पटरी कृपया लवकर सामनावर का विनंती तुम्हाला. आपल्या टीम साठी तिसरं षटक घेऊन आलाय तो गणेश उर्फ गंगा. एक मिनिट प्लेयर आपसात डिस्कस करू नका. काय समस्या असेल ते अंपायरला सांगा. अंपायर सोबत चर्चा करा. अंपायरचा निर्णय अंतिम निर्णय राहील. ओके चला मॅच चालू करा. अतिशय उत्कृष्ट अशी गोलंदाजी गंगाकडून. आणि नयनच्या बॅट मधून धावबादची अपील. इथं बघूया थर्ड अंपायर काय निर्णय येईल तो. आणि नयन धावबाद झालेला आहे. उत्कृष्ट असा थ्रो केलाय तो विकीने आणि नयनला धावबाद केलंय. 16 चेंडू मध्ये 37 धावांची आवश्यकता. स्ट्राईकवर आलाय तो क्रिश. नवीन बल्लेबाज आलाय तो मंडू जर्सी नंबर 13. बघूया क्रिश काय करतो ते. आता क्रिशने अतिशय उत्कृष्ट अशी फलंदाजी या मॅच मध्ये केलेली आहे आतापर्यंत. आणि इथं बॅटचा एज पण कीपर कडून कॅच सुटलेला आहे. हिमेश खूप मोठी चुकी केली हिमेशने. उत्कृष्ट अशी गोलंदाजी. अजून 2 चेंडू बाकी. आतापर्यंत एकही रन या ओव्हर मध्ये आलेला नाहीये. आणि खूप मोठी विकेट मिळाली आहे साई टायटन्स टीमला. आणि गंगाने ती विकेट घेतलेली आहे क्रिशची. उत्कृष्ट अशी बॅटिंग करत होता क्रिश पण आता विकेट विकीने उत्कृष्ट असा झेल घेतलेला आहे आणि क्रिशला माघारी पाठवलेला आहे. 13 चेंडू मध्ये 37 धावा. 13 चेंडू मध्ये बॅटिंग साठी आलाय तो दीपेन. बघूया दीपेन काय करतो ते. दीपेन जर्सी नंबर 07 महेंद्र सिंग धोनी फॅन.
आणि मिडन ओव्हरची समाप्ती. मिडन ओव्हर या ओव्हरमध्ये मिळालं आहे त्या साई टायटन्सला 2 विकेट्स, एक रनआउटच्या स्वरूपात आणि एक झेलबादच्या स्वरूपात. 12 चेंडूमध्ये 37 धावांची आवश्यकता. बघूया मॉन्टू काय करतो ते. स्ट्राईकवर आलाय तो मॉन्टू, बॉलिंगसाठी आलाय तो हिमेश पाटील. मॉन्टूचा जोरदार फटका आणि निर्धाव चेंडू. एव्हेंजर आणि दीपक दादा खोपटे टॉसला आहे ना. पुढची मॅच असेल ती एव्हेंजर्स वर्सेस दीपक दादा खोपटे क्रिकेट क्लब. दोन्ही टीमच्या संघाच्या कॅप्टननी टॉस साठी कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचं आहे. एव्हेंजर टीम नाशिक, दीपक दादा खोपटे टीम पुणे. चला दीपक दादा खोपटे टीम कॅप्टन, एव्हेंजर टीम कॅप्टन टॉस साठी यायचं आहे कॉमेंट्री बॉक्स मध्ये. आठ चेंडू मध्ये 31 धावांची गरज. नो बॉल आणि नो बॉलवर आलाय तो चौकार. नो बॉल, फ्री हिट. बघूया मोंटू काय करतो ते फ्री हिट वर. आणि फ्री हिट वर आलाय तो षटकार. अतिशय उत्कृष्ट अशी बॅटिंग. लास्ट चेंडू या ओव्हरचा. बघू मोंटू काय करतो ते या चेंडूवर. मोठा फटका मारू शकतो की काय. निर्धाव चेंडू. 6 चेंडू मध्ये 24 धावांची आवश्यकता. बघूया TFC टीम 24 धावा करू शकते काय. स्ट्राईक वर आलाय तो दीपेन, जर्सी नंबर 07. 4 षटकार मारू शकतो काय. बघूया दीपेन. गोलंदाजीसाठी आलाय यश कासाट, मॅन फ्रॉम नाशिक. 24 धावा डिफेंड करायच्या आहे त्या यश कासाटला. दीपक दादा धोपटे कॅप्टन, अवेंजर टीम कॅप्टन. चला लवकर या टॉस साठी, टाइमपास करू नका. आणि इथं विकेट किपिंग केली अँडीने. दीपेन बाद झालाय. बॅटिंग साठी आलाय तो रवी. बघूया रवी 5 बॉल 24 धावा करतो की काय. 24 गेंदों में 5 गेंदों में 24 रन चाहिए. आणि उत्कृष्ट असा झेल टिपलेला आहे तिथं विकीने.
यश कासाटची उत्कृष्ट अशी गोलंदाजी आपल्या टीमसाठी करताना यश कासाट. बॅटिंग साठी आले अभिसारे, जाने माने बॅट्समॅन. 4 चेंडू 4 धावा. बघूया अभिसारे मारतात काय. 4 चेंडू 4 षटकार. अभिसारे काही करू शकता हे सर्वांना माहिती आहे. खूप मोठी अपेक्षा अभिसारेकडून. आणि डॉट चेंडू स्ट्राइक वर आले ते मॉन्टू. बघूया मॉन्टू काय करतात ते. नो बॉल येतो की काय, षटकार जातो की काय, बघूया. आणि मॉन्टू धावत झालाय. स्ट्राइक वर आले ते अभिसारे. 2 चेंडू 22 धावा. चला अभिसारे 2 बॉल 2 षटकार मारून मॅच फिनिश करता की काय बघू. मॅच मध्ये फक्त एक औपचारिकता उरलेली आहे. सर्वांची अपेक्षा दोन्ही चेंडू अभिसारेंनी खेळावे. आणि अभिसारेंची विकेट गेलेली आहे. मोठा सारे बाहेर गेला, छोटा सारे मैदानात आलाय. अश्विन सारे, एक सारे गेला, दुसरा सारे आला. आणि अश्विन सारेने मारलाय तो षटकार. साई टायटन्स टीमचा विजयी झाला. इथे 16 धावांनी विजय साई टायटन्सचा. उत्कृष्ट अशी अंपायर कडे कॅप कोणाची राहिली आहे, कृपया घेऊन जा ती. अंपायर कडे कॅप कोणाची राहिली आहे ती कृपया घेऊन जा. अवेंजर टीमने टॉस जिंकून बॉलिंगचा निर्णय घेतलेला आहे. चला अवेंजर टीम लवकर मैदानात यायचंय. अवेंजर टीम मैदानात यायचंय. क्षेत्ररक्षणासाठी अवेंजर टीमने मैदानात यायचंय. चला साई टायटन्स या बाहेर या. जिंकले आपण. खूप खूप शुभेच्छा तुम्हाला. अवेंजर टीम क्षेत्ररक्षणासाठी यायचंय लवकर मैदानात. अवेंजर टीमला विनंती आहे कृपया टाइमपास करू नका. क्षेत्ररक्षणासाठी मैदानात या.